संभाजी ब्रिगेडची मागणी। आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे। या खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दुचाकीस्वार यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। गणरायाचे आगमन हे शहरातील प्रत्येक नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे। गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, मूर्ती विसर्जन असे अनेक कार्यक्रम पार पडतात। या काळात नागरिक व श्री गणेश भक्त रस्त्यावरून मोठ्या संख्येने ये-जा करतात, परंतु रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की गणेश उत्सवाच्या आधी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत। विसर्जन मार्गावरील रस्ते विशेषतः दुरुस्त करण्यात यावे। संबंधित यंत्रणेला तत्काळ कारवाईचे आदेश द्यावे। आपण या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर शक्य ती कारवाई करावी, अन्यथा संविधान मार्गाने आंदोलन करू, असे सातारा नगरपालिका उपमुख्याधिकारी दामले साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देताना संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा अध्यक्ष रफिक शेख, शहर अध्यक्ष अमोल नलावडे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष संकेत भोईटे, संघटक इम्रान कच्ची, विकास शेडगे, ओमकार पाटोळे, नाझीम बागवान, यश चव्हाण, आनंद काळभोर, अक्षय धायगुडे, चंद्रकांत खरात, प्रतीक सोनवलकर इत्यादी उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज सातारा। निरपेक्ष जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक महत्त्वाचं निवेदन त्या ठिकाणी आपल्याला प्रशासनाला आपण दिलेलं आहे। आज सातारा नगर परिषदला निवेदन करताना आज आमच्या सातारा शहर अध्यक्ष अमोल नलावडे यांच्या पत्रानुसार आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं। निवेदन महत्त्वाचं होतं की आज आपल्याला माहिती आहे की काही दिवसात श्री गणरायाचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे। त्या आगमन होण्याच्या दृष्टिकोनातून पार्श्वभूमीवर आज सातारा शहरामध्ये रस्त्यांची जी अवस्था जर आपण जर बघितली तर खूप बिकट अवस्था त्या ठिकाणी आहे। अक्षरशः रस्त्याची पूर्णपणे चाळण त्या ठिकाणी झालेली आहे आणि आज याच पार्श्वभूमीवर आज आम्ही उपमुख्य अधिकारी त्या ठिकाणी दामले साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलं। निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सहकारी आहेत त्यांना फोनवरून त्या ठिकाणी त्यांना सूचना बी देण्यात आल्या आणि ती कामाची सुरुवातसुद्धा ते देखील आज उद्या त्या ठिकाणी आम्ही करून घेऊ आणि गणरायांच्या आगमनाच्या आधी त्या ठिकाणी पूर्णपणे सातारा शहरामध्ये रस्ते दुरुस्त करून घेऊ अशी त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बरेचसे रस्त्यासंदर्भात खड्ड्याचा बड्डे आंदोलन त्या ठिकाणी आपण प्रशासनाच्या विरोधामध्ये केलेले आहेत। तसे त्या पद्धतीनं त्यांना पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की या 4-5 दिवसात जर रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू झालं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं त्या ठिकाणी आम्ही सातारा शहरामध्ये आंदोलन त्या ठिकाणी करू, याची त्या तुम्ही नोंद घ्यावी। त्या दृष्टिकोनातून साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आहे की गणेशोत्सवाच्या त्या ठिकाणी अगोदरच सगळ्या त्या ठिकाणी आम्ही पॅसेज असतील किंवा दुरुस्ती काम असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही करू असे त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे। माझ्यासोबत सगळे आमचे सगळे सहकारी असतील, संघटक त्या ठिकाणी असतील, सातारा शहर संघटक असतील, मीडिया प्रमुख त्या ठिकाणी शहर प्रमुख त्या ठिकाणी असतील, सहकारी त्या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचं वेगवेगळ्या उपस्थितांनी निवेदन दिलं। जय जिजाऊ, जय शिवराय, जय